सो हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज तुमचा भाव नवीन ब्लॉग चालू कर रहा है. आता जाणार आहे आम्ही लोक डोंगरामध्ये, आम्ही आणि आमचे सगळे मित्र. चला बाय बाय, टाटा. यम्मे चाललो. हाय हाय कर, क्यूटेस्ट लडकी. हा हा, दंडाजी दिसली परत. हा हा, हाय कर, हाय कर. कुठे गेली तुझी तंबाखू मळत होती आताच. हा, दिसले आम्हाला, कोणतरी दिसलं यार. सकाळ सकाळ भांडी बिंडी घासताना येणार, कॅप्चर होणार आहे तुम्ही. भांडी बिंडी शी, चाललो चाललो. तुम्हीच गोवा आणि तुम्हीच घासा. चला भाई, आपली पब्लिक रेडी आहे. चलो, ये येतोय का भाई? चलो भाई, आपली पब्लिक रेडी आहे सगळे भाई. चले भाई, चला ना आता, कुणाची वाट आहे. चला भाई, आपण जाणार आहे आता डोंगरामध्ये. आपल्या इथला डोंगर तुम्हाला इथूनच कॅप्चर दाखवतो, कसा डोंगर आपल्या इथला. तिथं जाणार आहे. आणि हा बघा चंगळ्यासारखा, याला लहानपणी डांबरांनी घातलाय. ए चल, चला आता आम्ही चाललो डोंगरामध्ये. पुढे जाऊन तुम्हाला कनेक्ट करू. आपल्या दादूने पण ब्लॉग स्टार्ट केलेला आहे, त्याचा पण चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर जाऊ दाखवा. बघा हा बघा, हा बघा, आवनीचं कुत्रा बघा. चला जाऊया, जाता जाता तुम्हाला दाखवतो. अर्धे पोरं तर जमा झाली तिथे, आता अजून अर्धे पोरं येणार आहेत. अर्धे पोरं येतील, मग आता इथून आपलं मिशन स्टार्ट आहे. इथून तो डोंगर दिसत नाही, हा डोंगर आहे. याच्या मागं अजून एक डोंगर आहे, तिथं तुळशी तलाव आहे. आणि इथून वरतून डायरेक्टली बोरिवलीचं पॅगोडा दिसतं. चला ठीक आहे, जाऊया एक एक करून वरती, मग तुम्हाला दाखवतो. गोट्या चॅलेंज करत आहे. एका झटक्यामध्ये पुरा जलजिरा, एका झटक्यामध्ये पूर्ण जलजिरा. हा हा, काढा. हो, टॅलेंटेड. जोरात पाऊस पडला होता तेव्हा हे झाड कोसळलं होतं. त्या झाडाची हालत बघा काय झाली. आपली पुरी गँग आहे. जाऊया वरती. आताशी पहिल्या स्पॉटवर आलोय, पण आम्ही आता पहिल्या स्पॉटला नाही थांबत आहे. तरी थोडस वरती जाऊन थांबूया. जाऊया, पहिल्या हॉल्टलाच कार्यक्रम उरकलाय आमचा. त्यामुळे आमच्या इथे बघा कसे झाडं वगैरे लावतात. हे बघा, लिंबाचं झाड आहे, पपईचं झाड आहे. खूप असे छोटे छोटे झाडं वगैरे लावतात आमच्या इथले लोक येऊन जंगलामध्ये. तर जाऊया. गवत वगैरे एकदम मस्त आलेले आहेत, हिरवळ झालेलं आहे पूर्ण. इच्छा गावात पडलो ना भाई, असा कार्यक्रम होईल ना माझा. 2 वेळा एक तर पडलोय, पण कॅप्चर नाही झालोय. आता जाऊया वरती जरा. पहिल्या टेकवरून तुम्हाला नजारा दाखवतो. थोडीशी सटकासटकीवाली जागा आहे, तरी येतात इथून पोरं आपले. त्यांना रोजची आदत आहे, आम्ही लोक रोजचे नाहीत. तुम्हाला दाखवतो, थांबा. फर्स्ट टेक आलाय. फर्स्ट टेकचा थोडासा वरती जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो. फर्स्ट पॉइंटचा व्ह्यू आहे हा. तर इथून तिकडे पवई तलाव आहे, हा इकडे हा. आणि हा समोरचा जो आहे ना, आमचा एरिया आहे. एकदा झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा, हे हा आपला एरिया आहे, जिथं सुक्की जागा दिसते. इथून मस्त पूर्णपणे येतोय व्ह्यू. आता जाऊया वरती थोडंसं. वरती पोरं थांबले, साईडून थांबलेले आहेत. अजून खूप बाकी आहे, पहिलाच आहे. अजून 3 पॉईंट यायचे बाकी आहेत. वरती जातो आणि मग तुम्हाला तो सुद्धा पॉईंट दाखवतो. खतरनाक असा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. पेरूचं झाड लावलंय, पेरूचं झाड. हो, हेवन. तिकडे बघा, एकदम लास्टला खाडी विडी सगळं दिसतंय. खतरनाक. हा, हेवन. सरगावून सुंदर अशी जागा आहे, संजय गांधी नॅशनल पार्क. आमच्या इथे एरियामध्ये ना, इथे राहुल भाऊ आणि आकाश भाऊ उभे आहेत. 2 आवाज जातो त्यांना.
ए वरड आवाज दे, ए आवाज दे ना. त्यांना आताच आम्ही इथं कॉल केला होता, ते लोक तिथं दोघं उभे आहेत, दिसतात का मोठ्या गार्डन मध्ये. मस्त व्ह्यू आहे खतरनाक. आता सेकंड टेकला येऊन थांबलोय. आता डायरेक्टली आता वरती जाणार आहे. वरती जाऊन त्याच्या एक अशी एक जागा आहे जिथं एक असं बोललं जातं की रामाचं काय माम धनुष्य असं त्या जागी घासलेलं आहे. आणि त्या जागेवरून 12ही महिने तिथे पाणी असतं. आणि त्याला एक आंबा पाणी म्हणून पण ओळखलं जातं. तर कारण तिथे ऍक्च्युली भरपूर आंब्याची झाड आहेत त्यामुळे. आणि त्या झाडाच्या इथूनच कंटिन्युअसली पाणी येत असतं 24 तास. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जरी आले ना तरी तुम्हाला तिथे पाणी भेटेल. कारण तिथे सगळ्या जंगलातले प्राणी आहेत ना, वाघ वगैरे सगळे तिथे येऊनच पाणी वगैरे पितात. सो तिथं जे एक मंदिर वगैरे पण आहे ते सगळे तुम्हाला टेक दाखवतो. जंगलातला पहिलाच प्राणी दिसलेला आहे आम्हाला इथं, गुगल गाय. इथे घे, इथे घे. आता जाऊया. खूप बाकी अजून, अर्धे लोक तर खालीच आहेत, अर्धे लोक वरती पोचले. तर मी एकटा आहे मध्ये, आता जातो वरती. बेकार बेकार दम लागलाय. 2 मिनिट बाद गेलो. सो आता आम्ही चाललेलो आहे. पहिल्या तिथे जसं तुम्हाला सांगितलं आंबा पाणी आहे, तिकडे चाललोय. तिथे पोचतो, रीच होतो. तिथे एक मंदिर वगैरे पण आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. मस्त जागा आहे. एक 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 आपले शूटर लोक. नो एंट्री, एंट्री. हे आहे मुंग्यांचं वारूळ, ह्याला बोलतात मुंग्यांचा बंगला. आता आम्ही पोहोचणार आहोत 1 मिनिटामध्ये आंबा पाणीला. भाई रिस्की आहे ना, लय रिस्की रिस्की. अशा अशा टेक्स. अरे भाई मीच पडलो असतो आता. अभी न्यू कंटेंट. स्ट्रगल जो माझ्या जंगल में घुमायला आहे ना, जी माझ्या जंगलात फिरायला ना, कुठंच फिरायला नाही. आता इकडे मंदिर आलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. तर मंदिर आहे, मंदिर. झोपडी नाही ती, मंदिर आहे. नाही तो बाबाचं मंदिर आहे ना. बाबा लोक आहेत का नाही माहित नाही. मला दाखवतो देवीचं मंदिर. हे आहे इथलं देवीचं मंदिर. इथे काही लोक कर्मचारी असतात ते बाबा वगैरे, पण आता सध्या नाही आहेत पावसा पाण्यामुळे. इथं भरपूर अशी जागा असते. पुढे एक छोटस पिंड पण आहे, ते सुद्धा दाखवतो. हे बघा इथं शंकराची पिंड आहे. इथं छोटासा नंदी आहे, कासव आहे. शंकराची पिंड, ओम नमः शिवाय इथं आहे. आता इथून आम्हाला आंबा पाणीला जायचं. इथूनच आहे ना? चल चला जाऊया. तिथं तुम्हाला आंबा पाणीचा लुक दाखवतो. अँड वेट इज ओव्हर. फायनली पोचलो आहे. दाखवतो भाई साहब, डेंजर 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 झोन आहे. वेट इज ओव्हर. इथे बघा पाणी आहे, जसं तुम्हाला सांगितलं आंबा पाणी.
हात नको टाकू, पहिले पाणी पिऊ. नाही टाकायचे ना. इथे बघा, इथं 24 तास पाणी असतं. इथं 24 तास पाणी असतं. कधी पण या, उन्हामध्ये पण आले तरी पण इथं पाणीच असतं, असं आले तरी पण पाणीच असतं. सो आता तुम्हाला इथं भेटलेला आहे खेकडा, छोटासा खेकड्याचा पिल्लू आहे. आणि लोक एवढे घाबरतात, एक पहिल्यांदा जसं काय खेकडा पकडतात ते. इथे एक खेकडा आहे, हा एक इथे एक आहे. आणि खेकडे पकडण्यामध्ये पोरं माहिर आहेत खूप. तो बघा बघ, इथं पण एक आहे, तो मेलाय वाटतं. हा बघा बघ, इथं दोन दोन खेकडे, भरपूर खेकडे असतात. तसे पाणी आहे ते एकदम शुद्ध पाणी आहे, ज्यामध्ये आपण पाणी वगैरे भरतो. आता भाऊ पाणी वगैरे भरत आहे. हे पिण्याचं पाणी आहे, शुद्ध पाणी आहे, एकदम शुद्ध पाणी आहे, पिण्याचं पाणी. इथे रात्रीचे वाघ वगैरे, हरण वगैरे सगळ्या इथे पाणी वगैरे प्यायला येतात. सगळ्यात मेन स्पॉट आहे तो. सो आता दाखवतो तुम्हाला काय काय आहे ते. बाकी पुरं खेकडे वगैरे पकडतात ते. कुठे आहे बघू, दाखव. ही फिमेल प्रेग्नेंट आहे आणि हिच्या पोटामध्ये बघा खेकड्याचे पिल्ल आहेत. अरे भरपूर पिल्ल आहेत रे, भरपूर पिल्ल आहेत. जसे दाखवतो तुम्हाला पुढे काय असेल तसं. इथूनच आहे. आणि आता इकडनं गेल्यानंतर हे बघा घनदाट जंगल बघा तुम्ही. आता इथून त्या तलावाकडे जाण्याचा रस्ता आहे. बघू आता काय बोलतं ते. जायचंय का नाही अजून डिसाईड नाही, कारण उशीर होऊ शकतो, अंधार पडू शकतो. त्यामध्ये काही छोटे पोरं आहेत, त्यामुळं बघू कसं काय ते तुम्हाला दाखवतो. असे मुंग्यांचे वारुळ बघून ना अजून एक कहाणी आठवती. बहुतेक लोकांना माहित असेल, श्री स्वामी समर्थ त्यांचा एक इतिहास आहे की असंच एक वारुळ होतं, मुंग्यांचा वारुळ तो असं मोठं. आणि तिथे एक लाकूड तोडा गेलेला असतो, लाकूड तोडायला त्या वारुळाच्या बरोबर बाजूच्या झाडावरती. आणि लाकूड तोडता तोडता त्याची कुऱ्हाड पडती त्या वारुळावर, आणि त्या वारुळामधून रक्त बाहेर येतं. मग तो लाकूड तोड्या झाडावरून उतरतो आणि मग ते वारुळाची पूर्ण अशी माती वगैरे सगळे काढतो. आणि माती काढल्यानंतर त्याच्यातून श्री स्वामी समर्थ प्रकट होतात. म्हणून श्री स्वामी समर्थांचा एक प्रकट दिन पण आहे. सो असा काहीतरी श्री स्वामी समर्थांचा इतिहास आहे. सो जसं की मला माहीत आहे. सो अशा खूप काही गोष्टी असतात ज्या नॅचरली आहेत आणि त्या दाखवल्या गेलेल्या आहेत. सो मस्त बघू शकता, असा घनदाट जंगल आहे. आता भरपूर घनदाट आहे. इथे कुठेही कोणताही प्राणी असू शकतो. पण आता भरपूर आम्ही लोक आहेत, तर आवाज वगैरे नाही इतकं येत नाहीये. बाकीचे पोरं अजून आहेत मागे. सो जसं आता तलावावरती गेलो तर तुम्हाला दाखवतो. हळूहळू आवाज करू नका, आवाज वाघासारखा आवाज येतो. शांत बसा सगळे. हळूहळू छोटासा प्रँक झाला, पण खरंच असा आवाज येत होता थोडाफार. आजूबाजूला नव्हतं कोण चालू.
ए भाई फॉरेस्ट वाले येते ना. इकडे पण पाणी. पाण्यात पाणी नको टाकू. इथे पण पाणी आहे. इथे पण आहे ना बिबट्या वगैरे आहे ना, पाणी वगैरे प्यायला येतात. खतरनाक यार. इकडचे ना हे झाड वगैरे बघूनच भीती वाटते. फुल डेंजर डेंजर झाड आहे ना हे माम. हे बघा हे असं पाणी आहे. पाण्यात दगड नको टाकू. खूप पाणी पण खूप स्वच्छ आहे, सुंदर आहे. तर बघूया आता. हे पार केलेलं आहे, अजून पुढे जायचं. हा बोल. खूप डेंजर आणि डरावना रस्ता आहे हा. ऍक्च्युली इकडचे ना हे झाडांचा जो प्रकार आहे ना, असं बघून डायरेक्ट घाबरून जातं मन. इथे एखादी ती सिरीज बना, ते कोणते 4- काय कोणती सिरीज होती ती 6-2. खतरनाक लेवल पर्यंत शूट होईल इथं. बघू आता, दाखवतो तुम्हाला हळूहळू थोडस. इथं आता आम्ही लोक एवढे लोक आहेत तरी पण जरा आमची फाटते आहे. आणि बघा तो वाला डरावना आहे बघ ना. तिथं डायरेक्ट अंधार आहे. त्या साईडला बघा ना, डायरेक्ट एवढा म्हणजे असे झाडांचा गंधाट आहे ना, तिथं डायरेक्टली अंधार दिसतोय. बघू आता. हे बाकीचे पोरं येत आहे मस्ती करत. आम्ही चाललोय जरा पुढं. बघूया. फॉरेस्ट वगैरे वाले पण असू शकतात, त्या हिशोबाने थोडस चेक करूयात. हा प्रॉपर संजय गांधी नॅशनल पार्क वाला रोड आहे. हा बघा, हा इथे एक ब्रिज वगैरे लावलेला आहे. इथून गाड्या येतात जातात. हा प्रॉपर रोड आहे. आणि हा अपोजिटला आता तलावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. चला चला. आहे का हे वरती नका बेगुरे. आहे का रे रोड? इथून रोड आहे. थोडासा आम्ही लोकांना रस्ता चुकलोय, तो रस्ता शोधत चाललोय आम्ही लोक. डेंजर झाड आहे. बघू आता. रस्ता थोडाफार चुकलोय. काय आलं? चुकलोय रस्ता. इथून आहे का? इथून आहे सिद्धा. आय थिंक इथून रस्ता आहे. जाऊया. चकवा होतोय आमच्या सोबत. 4 वेळा फिरून आम्ही लोक एकाच जागेवरती आलोय. बघूया एकदा पुढे जाऊन दाखवतो. खतरनाक व्ह्यू आहे तिकडं. बघू आता. आम्ही रस्ता तर हरवलो होतो, पण एकदम मधोमध जंगलात आलोय आम्ही लोक. भरपूर आहेत तर हे खूप आहेत. त्या हिशोबाने चाललोय आता. बघूया. फायनली वेट इज ओव्हर. ओहो, व्ह्यू बघा भाई गाईस. फायनली खूप टायमानंतर माम. भाई ए वरडू नका. वरडू नका. ओ व्ह्यू. काही लोक आहेत तिथे, हातकरी लोक. खतरनाक. एवढ्या टायमानंतरचा सफर आमचा फायनली हे झालेला आहे. वेट इज ओव्हर. या साईडला. व्ह्यू. फायनली वेट इज ओव्हर. आता आम्ही लोक चाललोय त्या साईडला. ते नको रे. त्या साईडला चाललोय. तिकडे जाऊ आता, त्या दुसऱ्या तलावाला.
हे इकडे थोड्याशा फॉरेस्ट वाल्यांचा प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे. मेरे साथ कुछ ऐसे लोगों की टीम है जिनमें से हर एक इंसान कमाल का है। हम साथ में दुनिया के कोने कोने में जाते हैं और मेरी नजरों में तो वही इस शो के असली हीरो हैं। सगळ्यांनी हातरंगे हा बघा. एन्जॉय पोरांनी घरात आम्ही लोक आलो. पोरांनी खूप एन्जॉय केला. मस्त एन्जॉय झाला सर्वांचा. आता आम्ही आल्यासारखं आमचं मिशन कंप्लीट झालं. आणि मग आता आम्ही इथून निघणार आहे. ब्लॉग आवडला तर लाईक करा, नक्कीच करा. हे बघू इकडे बघू शकता एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे. पाऊसही तिकडे खूप जोरात येत आहे. आता इथपर्यंत पाऊस येणार आहे. आणि या साईडला तुम्ही थोडंसं बघत असाल की ऊन वगैरे दिसतंय. सो फायनली आम्ही आमच्या जागेवरती रीच झालेलो आहे. मस्त जागा आहे, खूप अशी सुंदर आहे. आणि याच्याकडे सगळ्या पोरांचे फोन ठेवलेले आहेत. सो आता आम्ही एक दोन जरा सिनेमॅटिक टेक घेतले वगैरे. आणि बाकीचे पोरं खूप एन्जॉय करत आहेत तिकडे. थोडासा फॉरेस्टवाल्यांची हे आहे पण ठीक आहे. आणि इकडे कोणाची तरी फॅमिली वगैरे आहे, ते कातकरी लोक वगैरे असतात, ते त्यांची फॅमिली आहे. सो कशी वाटली तुम्हाला प्लेस तुम्ही नक्की सांगा. आणि आम्ही तर खूप म्हणजे खूप एकदम सुकूनवाली जागा आहे की हा चल कुठेतरी जायचं. आणि आम्ही प्रॉपर चारी साईडनी असा डोंगर आहे आणि चारी साईडनी डोंगराच्या मध्ये आहे तलाव. बघू शकता तुम्ही व्ह्यू. आता तर थोडे इकडे खूप सारे ॲनिमल्स असतात, हरणाचा कळप वगैरे, पण आता एवढं सगळं काही दिसत तर नाहीये. बट ठीक आहे. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ व्लॉग नक्की सांगा. बाकी जर काय अजून क्लिप्स वगैरे भेटले तर मी ॲड करेल ब्लॉगमध्ये. सॉरी. आणि ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. थँक्यू. बाय.